याचाच अर्थ त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय दिसतो. पण तो भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही हा मुद्दाही मला असं वाटतं चुकीचा आहे. कारण भारतीय जनता पार्टी या समीर भुजबळावर सगळे आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, या कारणानं भारतीय जनता पार्टी नाही म्हटली असू शकते किंवा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा नाही म्हटली असू शकते. परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर राजकारण चालू आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं एक वेगळ्या दिशेनं चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणाखाली चालू आहे एवढंच म्हणता येईल. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. पटलांच्या निकटवर्ती उमेदवार आहेत ते. भुजबळांचा पत्ता कळला. पटेलांच्या निकटवर्ती आहे का नाही आहे मला नाही माहिती. परंतु मी आधीच सांगितलं की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर राजकीय निर्णय घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, ती प्रोसेस शंका निर्माण करणारी. जशी पुण्याला काकडेंचं उमेदवारी तशीच जैनांची उमेदवारी. या बाबतीत निश्चित राष्ट्रवादीचं जे कोण नेतृत्व आहे त्याच्याकडं मला असं वाटतं प्रश्नार्थक चिन्ह निश्चित त्यांच्या पक्षात आहे आणि ओव्हरऑल राजकीय दृष्ट्याने आहे. आमदार बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना एक सल्ला दिलाय, मंत्री जरी आपला असेल आणि चुकत असेल तर ठोकून काढा. गोंदियात एका कार्यक्रमात ते बोलले कार्यकर्त्याच्या मेळाव्यात. सगळ्यांनाच ठोकावं लागेल. एकही मंत्री आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला योग्य जनतेचं काम करणे. आत्ताच मला किमान 3 फोन आले सकाळपासून. नुसते संभाजीनगर नव्हे तर सोलापूरहून आला, एक फोन मला नाशिकहून आला. शेतकऱ्यांना 2 ताससुद्धा वीज मिळत नाही. महाराष्ट्रातली स्थिती आहे. महाराष्ट्र आपण फार पुढारलेला अमृतकाळ काय पंचामृत काय 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 म्हणतात, पण 2 तास शेतकऱ्याला वीज मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला या महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून बच्चू भाऊंना मला असं वाटतं मंत्र्यांना ठोकायचं असेल तर या राज्यातला एकही मंत्री उरणार नाही की ज्याला ठोकायची गरज नाही. आणि बच्चू भाऊनी खरंच हिंमत असेल तर बच्चू भाऊनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मंत्र्याला ठोकलंच पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमदार बच्चू कडू आणि बोंडेकर असं म्हणतात की मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. असे मनात मुख्यमंत्री खूप जण होऊ शकतात. मला मी होऊ शकतो, आणखी कोणी होऊ शकतो. त्याला मनातल्या मुख्यमंत्र्याला काय अर्थ आहे का? त्याला मनातल्या जनातल्या आणि प्रत्यक्ष शपथविधी घेतो या मंत्र्यात मुख्यमंत्र्यात फरक असतो. त्याच्यामुळं बच्चू भाऊ असेल, नरेंद्र भोंडेकर असेल यांनी मनातलेच आता मांडे खावे किंवा धोंडे खावे. तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद टोकाला गेलाय. तटकरे म्हणतात की राष्ट्रवादी पक्ष भाजपला सोडणार असेल तर आम्ही एकत्र येऊ. या रोहित पवारांच्या विधानावर ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणले की रोहित पवारांची दुटोपी भूमिका अंतर्गत गंभीर आरोप केला त्यांनी. रोहित पवारांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिलाय? तुम्ही स्वतःचे सहकारी आधी टिकवा. एकीकडे हडपसरमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला सोबत घेऊन वर्षा बंगला उंबरठे झिजवली याची माहिती माझ्याकडे आहे. हे पाहता ते 2 पक्ष एकमेकापासून वेगळे झाले, त्यामुळे एकमेकांच्या विरोधात ते बोलणार. ते काय एकमेकांच्या आरत्या थोडी ओवाळणार आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं अजितदादा वेगळे झाले त्याच्यात तटकरेंचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि शल्य दोघांच्या मनाला असेल, त्यामुळे दोघे एकमेकांची भूमिका मला वाटतं 2 वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. तेही एकमेकांमधून फुटून निघाले. एकमेकावर टीका करणं, टिप्पणी करणं हे मला वाटतं नैसर्गिक आहे. बुलढाण्यातील राजुरा हत्याकांड प्रकरणी पोलिसांवर आरोप करण्यात आले. पोलिसांनी बेदम मारहाण करत न केलेल्या गुन्ह्याची कबुली करायला लावली. शिवानी कमलेकरांचा भाऊ वडिलांवर आरोप आहे. 5 लाख रुपये पोलिसांनी मागितले असतो दावा. असं ठिकठिकाणी होतंय. ठिकठिकाणी असंच होतंय. जे राजुराची घटना आहे वाटतं ही गंभीर घटना आहे. काल मला नवी मुंबईहून एक फोन होता. एका पोलीस स्टेशनमध्ये एका विवाहित महिलेने एका सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाविरुद्ध तक्रार केली. गुन्हा महिनाभरात दाखल होत नव्हता. गुन्हा दाखल झाला. ज्या विवाहितेनं गुन्हा दाखल केला, कंप्लेंट केली, तिलाच घर खाली करायला PI जातोय. PIने सांगितलं का घर खाली कर. म्हणजे कशा पद्धतीनं पोलीस काम करतात याचं उदाहरण हे आहे. मोठं राजुराची घटना असेल किंवा नवी मुंबईची घटना असेल, या सगळ्या बघितल्या तर पोलीस आत्ताच्या घडीला कोणाच्याही नियंत्रणात नाही.
देवेंद्रजी दिल्ली, मुंबई, बाकीच्या सगळ्या राजकारणामध्ये आहेत. गृह विभागाकडे त्यांचं मुळीच लक्ष नाही. राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात गुंतलेले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले, ओबीसी समाज एकवटल्यास सत्ताधाऱ्यांना घरी बसावं लागेल. तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर आरक्षण वाचवा, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. खरं तर हाके जरांगे बोलले तर हाके बोलतात, नाही तर हाके झोपलेलेच असतात, असं एकंदर सगळं चित्र दिसतंय. त्याच्यामुळं हाकेंचा बोलविता धनी कोण आहे मला माहिती नाही. धमक्या तर पोकळ देतात ते मुख्यमंत्र्यांना वगैरे, पण मला ओव्हरऑल दिसतं की ते मुख्यमंत्र्यांसाठीच काम करतात, ओबीसीसाठी नाही. बच्चू कडूंनी कर्जमाफी संदर्भात काही उणिवा आहेत, त्या उणिवा दुरुस्त करण्याची गरज असल्याचे देखील बोलले. आणि त्याचबरोबर 1996 पासून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा आणि यामुळे काय होईल की देवाभाऊचं नाव उज्ज्वल आणि आम्हालाही शिवसेनेत आल्याचं गौरव होईल, असं वक्तव्य केलं. पण तू देवाभाऊ हे ऐकतील अशातला काही भाग नाही. आताची कर्जमाफी ही फसवी आहे. 2019 ते 2026 याच्यातले कर्ज उचलणारे जे कर्जदार आहेत त्यांची कर्जमाफी, त्यांना फार झालं तर 50,000 रुपये सरकार देणार आहे, बाकी कर्ज त्यांनी भरायचं आहे. थोडक्यात ही कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीची योजना सरकारने जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांची संख्या मोठी जाहीर केली, प्रत्यक्षात एवढे आर्थिक लाभ सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही. 2019च्या आधीच्या वेगवेगळ्या कर्जमाफीतून काही लोक सुटलेले, मग 2017च्या कर्जमाफीतून सुटलेले, मनमोहन संघांच्या सुद्धा सरकारच्या कर्जमाफीतून सुटलेले, ते लोक अजूनही कर्जबाजारी. आणि निश्चित हा मुद्दा बच्चू भाऊंचा बरोबर आहे की याच्यात अजूनही, आणि 2019ची जी कर्जमाफी झाली याच्यातले सुद्धा काही लोक आहे 2-4%, 17च्या कर्जमाफीतले सुद्धा काही 2-5% आहेत. हे सगळे लोक अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. आणि प्रत्यक्षात आताच्या घडीला सरकारची कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुलीची योजना सरकारने सुरू केलेली, असं या कर्जमाफीचा जो अध्यादेश आलेला आहे तो वाचला आम्ही काल. त्याचा आम्ही भर चौकामध्ये त्याला जाळलेलं आहे, कारण हे शेतकऱ्यांच्या हिताचा हा अध्यादेश नाही. सरकारने सांगितलं होतं 7-12 करू, कोरा 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 3दा म्हणले देवेंद्रजी. पण आता तुम्ही केलेली फसवी कर्जमाफी, फसवी फसवी फसवी. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित काल संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जर का रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक का थांबवू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. बरोबर मुद्दा आहे त्यांचा की सरकार बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करतं, गवगवा करणाऱ्या विषयाकडे जास्त लागतं. परीक्षा मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या, लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आणि आज कोणती परीक्षा असो, पेपर लीक हे ठरलेलंच आहे. मला वाटतं एक वर्ग असा आहे की परीक्षा देण्यापेक्षा पेपर कसा लीक करता येईल याच्यावरच लक्ष ठेवतो, आणि त्याच्यामध्ये सरकार दोषी आहे हे सत्य आहे. आणि म्हणून जर एवढे विश्वगुरू जर नरेंद्र मोदी साहेब बनत असतील तर मला असं वाटतं एक साधा पेपर सुरक्षित नीट परीक्षा केंद्रावर का जात नाही हा त्यांच्या मनातला प्रश्न, हा सर्वसामान्य युवकांच्या मनातला प्रश्न खरा आहे. 14,000 पुरुषच हे लाडकी बहीण बनलेले आहेत आणि असं कळतंय की राजकीय कार्यकर्त्यांनी याचा बराच फायदा घेतला. ज्यांच्यापर्यंत राजकारणातून मोठा फायदा पोहोचत नव्हता लाडक्या बहिणीचाच फायदा घेतला. नाही, खरं तर मी म्हणेल या ज्या पुरुष कार्यकर्त्यांनी, पुरुष जे कोणी असेल, कार्यकर्तेच मी शब्द नाही वापरणार, ज्या कोणी पुरुषांनी याचा फायदा घेतला असेल, खरं तर त्यांच्याकडून 1-1 रुपया वसूल केला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. मी महिलावर नाही म्हणणार, काही महिला 80 लाख महिला जरी यांनी कट केल्या असल्या त्यांच्याविषयी बोलणार, पण ज्या पुरुषांनी अशा पद्धतीनं 14,000 असेल, नाही तर 1400 असेल, नाही तर 14 असेल, यांच्यावर खरं तर एक फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी यांचा फॉर्म मंजूर केला त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि हे अधिकारी आणि ज्यांनी पैसे उचलले त्यांच्यावरून ते पैसा 1-1 पैसा वसूल केला पाहिजे. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सचा गैरवापर करून जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत झाले तसाच प्रकारे कुठेतरी आता तृणमूल काँग्रेस सोबत होताना दिसून येत आहे. सत्य आहे. 8 दिवसापूर्वी निवडून आलेले आमदार 8 दिवसात पक्षाला सोडचिठ्ठी देतात.
वाटतं हे काही मनाला पटणारं नाही. ठीक आहे, काही झालं असतं, राज्यकारभार थोडा पुढे गेला असता, काही नाराज झाले असते समजू शकतो. म्हणून कुठंतरी भीती दाखवूनच अशा पद्धतीनं आमदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे. हे महाराष्ट्रात नाही, देशात सगळीकडे दिसून आलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी फॉर्म भरले, मात्र याच्यामध्ये असा आरोप होतोय की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांनी घराणेशाहीचा सपाटा लावलाय, घराणेशाही होतीये. तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होता. कोणी केली घराणेशाही मला माहिती नाही, पण कोणालाही उभं करण्यासाठी कोणीही थांबवलेलं नाही. ज्याला उभं राहायचं तो इलेक्शनला उभा राहू शकतो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, तो राजकारणाचा अड्डा होऊ नये अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि माझी तशीच भूमिका आहे. मला वाटतं अजून फॉर्म ज्यावेळेस राहतील, ज्यावेळेस इलेक्शनचं पॅनल होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोण कोण उभं राहायलाही करता येईल. आता मी काही घराणेशाहीचं समर्थन करत नाही, पण एखाद्याचा मुलगा जर सक्षम असेल, कर्तृत्ववान असेल तर त्यांनी घरात का बसावं हा पण प्रश्न आला पाहिजे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, पत्रकारांचा मुलगा पत्रकार होतो, तो एखाद्या राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो, त्यात काय भाव आहे. पण कार्यकर्त्यांनी काय करायचं असा एक प्रश्न आहे ना. खासदारांचा मुलगा फॉर्म भरलाय, संजय शिरसाटांच्या मुलीचं देखील नाव आहे, तसंच विरोधी पक्षातल्या लोकांचं असं नाही. आता जो चेअरमन होता अर्जुन गाडे, अतिशय सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन आहे बँकेचा आत्ताच्या घडीला. त्यामुळं मला असं वाटतं संधी तिथेही मिळालेली आहे. एक अर्जुन गाडे नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. ठीक आहे, तो कोणाचा असेल मला त्याच्याशी काही घेणं नाही, पण खरोखर एक ग्रामीण भागातला खेड्यापाड्यात काम करणारा एक सामान्य तरुण, कुठेही त्याचे वडील कुठं नाही, गावचे सरपंच नाही का ग्रामपंचायत सदस्य नाही, आई कुठं नाही, आणि तो या जिल्हा बँकेचा चेअरमन होता आहे. त्याच्यामुळं यालाही अपवाद होऊ शकतात, पण जो कर्तृत्ववान कार्यकर्ता आहे त्याची संधी कोणीच थांबवू शकत नाही. निदा खानने चौकशी दरम्यान कबुली दिली आहे की जी काही पीडित होती तिला नमाज पठण करण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं होतं. कारवाई व्हावी अशा पद्धतीनं अधिकार निदा खानला कोणी दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, चांगली कारवाई झाली पाहिजे, कडक. दादा, सध्या राज्यामध्ये जे आहे ते ऑनलाईन खत शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु त्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. जे स्कॅनर आहे ते स्कॅन होत नाही आहे आणि आता पेरणी सध्या तोंडावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांना खत मिळेल असं झालं. नाही, खरं तर आता प्रत्येक यंत्रणेचे गुण आहेत, तसे दोष आहे. लिंकिंग होतं म्हणून हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आता त्याला लिंकिंगला पर्याय म्हणून अशा पद्धतीनं ॲप्लिकेशन दिलेलं आहे कृषी विभागाने. शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की अजून होत नाही, परंतु मला असं वाटतं शेतकऱ्यांनासुद्धा आता ह्या टेक्निकबरोबर चालावं लागेल. त्याच्यामुळं लिंकिंग व्हावं याच्यासाठी सगळ्या व्यवस्था कृषी विभागाने कराव्या अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मी कृषी अधिकाऱ्यांना बोललेलो आहे, परंतु मला असं वाटतं अशाच पद्धतीनं दिलं जायला कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही. 3 दिवसाचा टाईम दिलेला आहे, ते स्कॅनच होत नाही आहे. परत जे दिलेलं आहे ते परत त्या दुकानदाराच्या खात्यावर वापस जमा होतं स्कॅन न झाल्यामुळे. पर्याय निघेल. मला वाटतं कृषी अधिकारी याच्यासाठी प्रयत्न करतात, गावगावून अशा तक्रारी येत आहेत, परंतु काही जणांना मिळालेलं हेही कबूल केलं पाहिजे. परंतु एकाच वेळेस सगळे शेतकरी करतात, त्याच्यामुळं ह्या सगळ्या अडचणी येत आहेत. हळूहळू 1-2 दिवस जर वाढवून दिले तर मला असं वाटतं प्रश्न सुटेल. काल जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निमंत्रण नव्हतं. आता PM कार्यालयाने जे सिडको प्रशासनाला नोटीस दिली, नवी मुंबई विमानतळाला सुद्धा नोटीस दिल्याची माहिती मिळते. काय काल जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. आता याची जे आहे ते CMO कार्यालयाने दखल घेतली आणि सिडको प्रशासनाला करण्यात आपण नोटीस दिल्याची माहिती. नाही, चांगलं आहे ना. प्रत्येकाचा मान सन्मान राखला पाहिजे. त्या पदाला महत्त्व आहे. व्यक्ती कोणी असो, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, यांना एक प्रोटोकॉल जो म्हणतो तो सन्मान सगळ्यांना त्याच्या जबाबदारीनुसार मिळायला पाहिजे. व्यक्ती कोण हा स्वतंत्र विषय आहे. राजकारणासाठी दुसऱ्या बाबी आहेत. त्यामुळं CMO कार्यालयाने याची जर दखल घेतली असेल तर चांगलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावरती अचानक गेलेले आहे. ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला काय नसते चर्चेला काय अर्थ, काय होत नाही.
इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये आहे. त्यामध्ये सर्व विरोधक एकत्र आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे साहेब आहेत किंवा आदित्य किंवा संजय राऊत कुणी उपस्थित आहे. उद्धवजी ठाकरे साहेब ऑनलाईन त्या बैठकीत सहभागी होणार आहे, ऑनलाईन सहभागी होणार आहे बैठकीत. त्याच्यामुळं शिवसेना या आघाडीबरोबर आहे एवढं सत्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.